आपण त्याचा अनुवाद बघणार आहे। भगवंत सांगताहेत, जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे। म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही। तात्पर्य, मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो। याप्रमाणे जन्म आणि मृत्यू याचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते। अनावश्यक हिंसा, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाही। पण त्याच वेळी न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे। भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे। अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? नियमभंग करणे हे त्याच्यासाठी योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकाची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती। आपले योग्य कर्तव्य पालन टाळूनही तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रुतपथकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथावितं तं सजीवं साधवेतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं। श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश। श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या या श्लोकामध्ये भगवंत सांगताहेत, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, की या भौतिक संसाराचा एक अटळ नियम भगवंता सांगताहेत। काय? की ज्याचा पण जन्म झालेला आहे म्हणे त्याचा काय आहे? निश्चित मृत्यू निश्चित आहे। पण पुढे काय सांगताहेत? पण जो पण मेलेला आहे त्याचा काय निश्चित आहे? पुनर्जन्म आहे ना। पण आपण काय करतो बघा, आता कोणाचा देहांत होतो तर आपण किती शोक करतो आहे ना। आपल्या कोणत्या एखाद्या जीवला कोणी नातेवाईक असेल तर आपल्याला फार वाईट वाटतो का? कारण की आपल्याला असं वाटतं की तो गेला, आता तो परत येणार नाही आहे। पण भगवद्गीतेमध्ये भगवान काय सांगताहेत की तो मरत नाही, कोणता पण जीव मरत नाही। गीतामध्ये एक श्लोक आहे, वासांसी जीर्णानी यथाविहाय, म्हणजे की ज्याप्रमाणे म्हणे, जसं की आपण बघतो आपण हे कपडे घालतो आणि जर का वापरत गेलो तर हे कपडे काय होत जातात? जुने होता की नाही? आणि जुने झाल्यानंतर एक दिवस असे येते की ते कपडे काय करतात? फाटून जातात। म्हणून आपण रडत बसतो का? नाही माझे कपडे फाटले म्हणून नाही, आपण काय करतो? लगेच दुसरे कपडे घेऊन घालतो। तर या पद्धतीने काय आहे, एक आत्मा हा वेगवेगळ्या प्रकारचे हे शरीर रूपी कपडे घालत आहे आणि हे कपडे काय असतात? एक दिवस नवीन असतात। बघा, एखादा लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा ते कपडे काय आहेत? नवीन आहेत। पण जसे दिवसेंदिवस जात राहतात, म्हणजे दिवस रात्र तसे हे कपडे काय होत जातात? जुने होत जातात। आणि मग एक दिवस असा येतो की हे कपडे फाटून जातात, त्याला आपण काय सांगतो? मृत्यू सांगतो। पण याचा अर्थ असा नाही की तो मृत्यू झाला म्हणजे तो संपला। ही गोष्ट जो पण आपण सनातन धर्मी आहेत तर आपल्या प्रत्येक सनातन धर्मी व्यक्तीला ही गोष्ट माहीत आहे की आपला कोणाचा मृत्यू होत नाही। आपण सगळे आत्मा आहेत आणि आत्मा काय घेतो? पुनर्जन्म घेतो। आत्मा काय घेतो? पुनर्जन्म घेतो। की जे पण आपण जीवनभर ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जी भावना आपण निर्माण केलेली आहे
त्याच्या अनुसार आपल्याला काय भेटत आहे, पुढे जाऊन पुनर्जन्म भेटणार आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान या श्लोकामध्ये सांगताय की म्हणून एक जो धीर व्यक्ती आहे, जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे, तो कधी शोक करत बसत नाही, कधी संताप करत बसत नाही. कारण की त्याला जीवनाचा सत्य माहीत आहे. काय माहीत आहे की मी मरणारा नाही आहे. आता बघा, आपण लहानपणापासून काहीतरी भक्ती करत आहे की नाही. थोडं मंदिरमध्ये जातो, थोडा दिवाबत्ती अगरबत्ती करतो. इथे मंदिरमध्ये बरेच सारे भक्त येतात है ना, पूजा अर्चना करतात. का करतात सगळे? कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जर का मी आता भगवंताची भक्तांची जर का सेवा पूजा केली तर हे सेवा पूजा मला पुढे जाऊन एक चांगला जीवन देणार आहे. तर हेच आपलं जीवनाचं सत्य आहे की आपल्याला सगळ्यांना काय तयारी करायची आहे, आपल्याला पुढच्या जीवनाची तयारी करण्यासाठी हा जीवन दिलेला आहे. शास्त्रामध्ये सांगतात, येतं ब्रह्मांड धरी अनंत जीवगण 84 लाख योनी ते करिय भ्रमण. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये अनंत जीवगण आहेत, म्हणजे बरेच सारे जीव आहेत, किडे मकोडे आहेत. 84 लाख प्रकारचे जीव जाती सांगले. किती? 84 लाख. आणि त्याच्यामध्ये आपण एक मनुष्य आहे. तर अशा एवढ्या जीव जातींमध्ये आपण भगवंताला समजू नाही शकत. समजू शकतो का? आता बाहेर बरेच सारे कुत्रे मांजर फिरत आहेत, ते कधी भगवंताविषयी ऐकू शकतील का? नाही ऐकू शकणार. पण भगवंताने एक विशेष आयोजन केलेलं आहे. काय? की या मनुष्य जीवनामध्ये त्या जीवाला आत्मज्ञान होऊ शकतो. तो कोण आहे ना, तो त्याचा संबंध भगवंताशी काय आहे, ही गोष्ट त्या मनुष्य जीवनामध्ये त्या व्यक्तीला उपलब्ध आहे. आणि म्हणून भगवंत अपेक्षा ठेवतात की या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे की आपण भगवंतांना समजण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जर का आपण भगवंतांना समजण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे, तर अशा व्यक्तींना काय सांगताय की श्रम एवही केवलम. भागवत पुराणामध्ये सांगतायत की असे व्यक्ती काय करतात, फक्त परिश्रम करत आहेत, त्यांना वास्तविक फळ भेटणार नाही आहे. म्हणून आपला जीवन किती पण व्यस्त असेल, आपण कितीही काम धंदे करत असणार, पण वेळ काढून आपण आपल्या आत्मकल्याणासाठी असे सत्संग कार्यक्रम होत असतात, तर अशा सत्संग कार्यक्रमांना उपस्थित व्हायला पाहिजे. कारण की दिवसभर आपण काय करतो, माझं हे काम बाकी आहे, मला असं करायचं आहे ना, मला तसं करायचं आहे, याच्यामध्ये काय करतो आपण पूर्ण 24 तास घालवून देतो. पण जर का आपण भगवंतांना समजण्यासाठी देत नाही आहे, मग काय आहे तर हे आहे जातस्य ध्रुव मृत्यू. मग जेव्हा आपली मृत्यू होईल तेव्हा काय होईल? जेव्हा मृत्यू होईल तेव्हा काय होईल? काय सांगतात की आपले म्हणे सगळ्यात मोठे किती 4 प्रकारचे दुःख आहेत. 4 प्रकारचे दुःख. कोणाला सर्दी ताप खोकला येतो, आपण याला रोग किंवा दुःख समजतो ना, पण याला शास्त्र दुःख नाही समजत. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे दुःख काय सांगितलेले आहेत? जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि रोग. सगळ्यात मोठे दुःख काय आहेत? हे 4 आहेत. सगळ्यात पहिले जन्माचा दुःख आहे. तर जो कोणी मुलगा जन्म घेतो तो हसत येतो का? नाही हसत. का हसत नाहीये? कारण की तो 9 महिने 9 दिवस एखाद्या म्हणजे काळ कोठडीमध्ये राहिलेला आहे. तर ती जागा त्याच्यासाठी सुरक्षित नाही आहे. म्हणून तो काय येतो मुलगा भगवंतांना प्रार्थना करतो. भागवत पुराणामध्ये वर्णन आहे. तो असा जीव भगवंतांना प्रार्थना करतो, सांगतो की हे भगवान मला या स्थितीतून बाहेर काढ, मी बाहेर आल्यानंतर तुझी सेवा करणार. तर अशी तो भगवंतांना प्रार्थना करतो. म्हणून त्यांना काय दिलं जातं? त्यांना बाहेर काढलं जातं. पण काय बाहेर आल्यानंतर त्याला भगवंताची भक्ती नाही मिळत. असंच तू हे आहे, तुझे आई वडील हे आहेत, तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे. तर असं करून करून आपण त्या मुलाला भगवत भक्तीचा मार्ग दाखवत नाही आहे. हा जन्माचा दुःख झाला. तर दुसरा दुःख काय आहे? दुसरा काय आहे? नंतर रोग येतो आपल्याला, आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. आपण बघतो की जसं कलियुग वाढत आहे तसं तसं हे दवाखाने कमी होता की वाढत आहेत? वाढतच आहेत की नाही? जर का आपण सांगतो की प्रगती होत आहे, तर हॉस्पिटल कमी व्हायला पाहिजे होते की वाढायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे ना. जर का आपण प्रगती करत आहे तर दुःख कमी व्हायला पाहिजे होते, पण असं नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टी वाढतच आहेत. म्हणजे काय? रोग
आहे, रोग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि तिसरं काय आहे, म्हातारपण. म्हातारपण एक प्रकारचा दुःख आहे. कारण की बघा आता हळूहळू जेव्हा आपण म्हातारे होतो ना, असं सांगतायत भागवत पुराणामध्ये की म्हातारे माणसाचे तो किती पण महान असेल, त्यांनी परिवारासाठी कितीही केलं असेल, पण एक दिवस असा येतो की म्हणजे एवढ्या महान व्यक्तीचे पण घरामध्ये काहीच त्यांची म्हणजे काहीच किंमत राहत नाही. आपण किती सांगणार की माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझे सगळे हे संबंधीगण आहे की माझ्यासोबत असा व्यवहार नाही करणार, पण शास्त्र काय सांगतायत की असं नाही होणार. जेव्हा आपण म्हातारे होतो ना, तेव्हा कितीही चांगला आपला परिवार असेल तरी क्वचितच असतील की असे की जे म्हणजे संस्कारी मुलं असतील आपले की ते आपला अनादर नाही करणार. नाहीतर बरेच सारे व्यक्ती म्हातारे लोकांचा काहीच किंमत नाही समजत. ते काय करतात की कुठेतरी ते आपले जे वडीलधारे लोक आहेत त्यांना कधी विचारून बघत नाही, त्यांना दोन गोष्टी कधी गोड बोलत नाही आहेत, त्यांना प्रेमाने काही गोष्टी सांगत नाही आहे. तर असे त्या म्हणजे म्हातारपणाचा हा दुःख आहे. म्हातारे माणसांना काही पैसे पाहिजे आहेत का? की त्यांना खायला एवढं लागतं? त्यांना काहीच पाहिजे नाही. म्हातारे माणसांना काय पाहिजे, फक्त दोन गोष्टी, माझ्यासोबत कोणीतरी चांगला बोलायला पाहिजे. त्यांना दुसरं कशाची अपेक्षा नाही आहे. पण अशी अपेक्षा पण घरातले व्यक्ती पूर्ण करत नाही आहे. ही आजकालची परिस्थिती आहे. आजकाल तर एवढी खराब परिस्थिती आहे की म्हातारे माणसांना तर डायरेक्ट वृद्धाश्रमामध्ये टाकून येतात. एवढी खराब परिस्थिती आजकाल झालेली आहे. हा तिसरा प्रकारचा दुःख आहे. आणि चौथ्या प्रकारचा दुःख आहे मृत्यू. मृत्यू पण एक प्रकारचा दुःख आहे. काय होतं, जेव्हा आपले मृत्यू होते तेव्हा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, रुचिक शतद्रष्टांश या पीडाचा अनुभूयते. काय सांगताहेत, रुचिक म्हणजे विंचू. तर 100 विंचू एकदाच एका व्यक्तीला चावले, एवढा दुःख त्याला मृत्यूच्या वेळेस होत असतो. कधी चावला आपल्याला? कधी विंचू चावलाय का? नाही चावला. पण कधी खतरनाक ऐकून आहे की नाही? जर का मुंगी चावली तरी कसं वाटतं आपल्याला? जर का एक विंचू चावला तर काय वाटेल? असे 100 विंचू एकदा चावता एवढा दुःख आपल्याला मृत्यूच्या वेळेस होतो. विचार करा, 100 विंचू चावल्याचं दुःख असं गरुड पुराणामध्ये वर्णन दिलेलं आहे. रुचिक शतद्रष्टांच या पीडाचा अनुभूयते. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला कोणाचं स्मरण झालं पाहिजे? विठ्ठलांचं स्मरण झालं पाहिजे. कठीण आहे की नाही? बघा आपल्याला तो आपण भक्ती करतो, आता मंदिरमध्ये येतो आहे ना, आरतीला मंदिरमध्ये येतो, आणि जर का थोडासा सर्दी खोकला आला, थोडा ताप आला तर आपण काय येतो का? नाही येत. आपण थोडं जरी सर्दी खोकला झाला तरी आपली भक्ती डगमगून जाते. पण अशी स्थिती जेव्हा येईल, जेव्हा 100 विंचू चावतील, अशी स्थितीमध्ये आपण भगवंताचं स्मरण करू शकू का? नाही. याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणून सांगताहेत भागवत पुराणामध्ये प्रल्हाद महाराज सांगतो, छोटा प्रल्हाद, कोमार आचरत प्राज्ञो. म्हणजे भक्ती केव्हापासून चालू केली पाहिजे? आजकाल लोक काय समजतात, भक्ती केव्हा करायची? भक्ती म्हातारपणी करायची. काय करायची भक्ती? म्हातारपणी. जेव्हा कानाने ऐकू येणार नाही, जेव्हा कानाने ऐकू येणार नाही तेव्हा सत्संगमध्ये जाऊन बसायचा, जेव्हा डोळ्याने व्यवस्थित दिसणार नाही तेव्हा भगवंतांना दर्शन करायला यायचा. म्हणजे आणि जेव्हा काही सेवा होणार नाही तेव्हा मंदिरमध्ये जाऊन सेवा करायला जायचं. तर आजकालची ही परिस्थिती आहे. पण प्रल्हाद महाराज सांगतो, छोटा प्रल्हाद, की ते सांगतात की म्हणे भक्ती तर 5 वर्षापासून केली पाहिजे. किती? 5 वर्ष. का 5 वर्षापासून केली पाहिजे? कारण की प्रॅक्टिस, जेव्हा तुम्ही 5 वर्षापासून जर का सराव केला भगवंताच्या भक्तीचा, विठ्ठलांच्या भक्तीचा, रामकृष्णाच्या भक्तीचा जर का 5 वर्षापासून सराव केला, तेव्हा तुम्ही मृत्यूरूपी परीक्षेमध्ये पास होऊ शकणार. मग तेव्हा तुम्ही 100 विंचू चावल्याचा दुःख तुम्ही काय करू शकणार? सहन करू शकणार. नाही तर सहन नाही होणार. कुठे आपल्याला मुंगी चावली तरी उई मा दादा असं काहीतरी आठवण येते की नाही? जर का आपल्याला असं कोणाचं स्मरण झालं तर काय आहे, भगवद्गीतेमध्ये श्लोक दिला, यम यम वापी स्मरण भावम त्यजंते कलेवरम. म्हणजे तुम्ही मृत्यूच्या वेळी ज्याचा ज्याचा स्मरण केला तसा तसा तुम्हाला पुढे जाऊन जन्म भेटणार आहे. तर असं सांगताहेत, जर का
कारण की आपण आत्मा आहे. आपण कोण आहे? आपण आत्मा आहे. तर आत्मा पुरुष पण नाही आहे आणि आत्मा स्त्री पण नाही आहे. आत्मा दोघांपेक्षा काय आहे? पूर्णपणे वेगळा आहे. तर आपण काय आहे की असं सांगताय की जर का मृत्यूच्या वेळेस जर का त्याने एखाद्या पतीने मरता मरता भगवंताचं स्मरण नाही केलं, भगवंताचे भक्तांचं स्मरण नाही केलं आणि जर का पतीने जर का पत्नीचं स्मरण करत करत आपला देह सोडलेला आहे, तर अशा पतीला कोणता शरीर भेटेल? पुढे जाऊन कोणता भेटेल? त्याला स्त्रीचं शरीर भेटेल. कोणाचं भेटेल? स्त्रीचं शरीर भेटेल. आणि जर का त्या पुरुष आहे, जर का मरता मरता त्यांनी जर का पत्नीचं स्मरण केला, कारण की काय होतं, आपल्याला चिंता राहते. भले कोणी म्हातारा झालेला असेल तरी त्याच्या पत्नीची त्याला चिंता राहते की आता हिचं काय होईल. भले पोरं आहेत पण तरी ती आसक्ती राहते ना, ती जात नाही. आसक्ती म्हणजे जी कधी नाही जात त्याला काय सांगतात? आसक्ती. ते अशी आसक्ती नाही जात. म्हणून आपल्याला चिंता असते की माझ्या पत्नीचं काय होईल, मी गेल्यानंतर तिला खायला देईल कोण देईल, तिला प्यायला कोण देईल. असं करत करत जर का आपण आपला शरीर सोडलंय, तर अशा पुरुषाला स्त्रीचा शरीर भेटेल. आणि जर का स्त्रीने जर का आपल्या पतीचं स्मरण करत करत शरीर सोडलेलं आहे, तर त्या स्त्रीला पुढे जाऊन पुरुषाचा शरीर भेटणार आहे. का? कारण की आपण आत्मा आहे आणि आत्मा काय बदलत राहतो? शरीर बदलत राहतो. आणि जर का आपण असं कोणाचं स्मरण नाही केलं आणि अशा वेळी जर का आपल्याला विठ्ठलाचं स्मरण झालं, जर का भगवंताचे महान भक्तांचं, तुकाराम महाराजांचं स्मरण झालं आहे की नाही, यशवंतराव महाराजांचं स्मरण झालं, पण भगवंताचे भक्त आहेत, तर अशा महान व्यक्तींचं स्मरण जर का आपण केलं तर आपला पुनर्जन्म होणार नाही. काय होणार नाही? पुनर्जन्म होणार नाही. मग आपण कुठे जाणार? कुठे जाणार? तुकाराम महाराज आपल्याला काय बोलले? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणजे काय सांगता येते? हे सटाणा आपलं गाव नाही आहे. आपलं गाव कोणतं आहे? आपलं गाव जिथं तुकाराम महाराज कुठे गेले? वैकुंठला गेले की नाही? तर आपला सगळ्यांचं गाव वैकुंठ आहे आणि आपण सगळे तिथे काहीतरी गुन्हा करून काहीतरी भगवंताचे काहीतरी दोष तिथे आपल्यामध्ये आले, म्हणून आपण आज इथे आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर भगवंत वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून आहे ना, भगवंत स्वतः पण येतात, तर आपल्याला शिकवण्यासाठी येतात. ही भगवद्गीता आपल्याला देतात आणि त्यामध्ये समजवतात की अरे तुम्ही माझे अंश आहेत. ममे वांश जीव लोके जीव भूत सनातना. तुम्ही सगळे माझे अंश आहेत आणि तुम्ही माझे अंश असल्यामुळे तुम्ही माझ्याकडे जेव्हा येणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी राहू शकणार नाही. या भौतिक जगाला काय सांगतात? दुःखालयम अशाश्वतम. याला काय सांगतात? दुःखालय आहे. म्हणजे हे जगत पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे. तर अशा ठिकाणी राहून आपल्याला सुख भेटणार नाही. तर आपल्याला कुठे जावं लागेल? वैकुंठला जावं लागेल. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. जो गोकुळ वैकुंठचा जो सुख आहे तसा सुख इथे राहिलेला नाही आहे. तर याच्यासाठी आपल्याला वैकुंठला जावं लागेल. तर तुकाराम महाराज सांगताय आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि आपल्याला तिथे जायचं असेल तर काय घ्यावं लागेल? तोंडातून काय घ्यावं लागेल? राम राम कृष्ण कृष्ण घ्यावं लागेल की नाही? पहिले बघा कोणी पण भेटले तर राम राम करायचे आहे ना, पण आता ती संस्कृती बदलली. आता फक्त जे वडीलधारी माणसं आहे ते फक्त एक दुसऱ्यांना राम राम करतात. आता हाय हॅलोचा जमाना आलेला आहे ना. हाय हॅलो कोण आहे? कोणी व्यक्ती आहे का? कोणी नाही आहे आजकाल. पहिले बघा आपल्या पोरांची नावं कोणी नारायण ठेवायचा, कोणी रामदास ठेवायचा, कोणी कृष्णदास ठेवायचा. आता चिंटू पिंटू आहे की नाही, काही नाव आहे, त्या नावामध्ये काही अर्थ नाही आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे भागवत कथा होते, त्याच्यामध्ये अजामिलची कथा सांगितली जाते आहे ना. तर अजामिल कोण होता? ब्राह्मण होता, पण तो काही कारणास्तव त्याने फार पाप केले आणि त्याच्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं होतं. तर मरता मरता तो त्याच्या मुलाला बोलवलं की नारायण बघ मला घ्यायला कोण आले. तर त्यांनी पहिले भक्ती केली म्हणून नारायण जे वैकुंठपती आहेत नारायण, त्यांनी आपल्या दूतांना त्यांना वाचवण्यासाठी पाठवलं आणि त्यांना वाचवलं आणि त्यांना वैकुंठला घेऊन गेले. तर बघा आता आपल्या पोरांचे नाव पण भगवंताच्या नावाने आपण ठेवले पाहिजे. तर ही आपली संस्कृती आहे. तर आपल्याला काय संस्कृती वाचवायची आहे.
आपण सगळे वडीलधारे आहे, तर आपल्याला आपल्या जी आपली भारताची संस्कृती आहे, जी आपली वैदिक संस्कृती आहे, आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या घरामध्ये दिली पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या नातवांना आपली संस्कृती आपण प्रदान केली पाहिजे. आपण नाही करणार मग कोण करणार आहे की नाही? तो आपले सगळे घरातले लोक आपल्याला पाहून पाहून शिकतात की आपण काय करत आहे, आपण मंदिरमध्ये जात आहे की नाही, आपण भगवंताच्या नावाचा जप करतो की नाही, हेच बघून बघून आपले सगळे पोरं पण करतात. तर आपल्याला पण असंच काहीतरी चालू ठेवावं लागेल, भजन कीर्तन चालू ठेवावं लागेल. तर असं ही आपली संस्कृती आहे आणि असंच करत करत आपण वैकुंठला चालले जाऊ. म्हणून सांगतात की कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचा मार्ग फारच सोपा आहे. का सोपा आहे? काय शास्त्रामध्ये वर्णन आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ही केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतिरन्यता. काय सांगतात की कलियुगामध्ये भगवंताच्या हरिनामा व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नाही आहे, नाही आहे, नाही आहे. म्हणजे 3 वेळा सांगता येईल. तर कलियुगामध्ये भगवंताच्या नावा व्यतिरिक्त दुसरा काहीच नाही आहे. फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. काय मंत्र आहे? तोही सोपा आहे. आपण प्रत्येक आरतीनंतरही मंत्राचा जप करतो. तसं आपण एक एक माळा त्या हरे कृष्ण मंत्राची सकाळी संध्याकाळी अशी एक एक माळाचा आपण जप करू शकतो. तर आमच्याकडे अशी माळा पण उपलब्ध आहे. जर का आपण घरामध्ये माळा नसेल तर आपण माळा पण घेऊ शकता. जर का आपल्याकडे ग्रंथ नसेल तर आमच्याकडे भगवद्गीता, रामायण ग्रंथ पण उपलब्ध आहे. तर आपण घेऊन आपल्या परिवाराला, आपल्या नातेवाईकांना आपण देऊ शकतो. तर ही आपली संस्कृती आहे आणि आपला हा भगवद्गीतेचा उपदेश आहे. कारण की आपल्याला आपलं जीवन कल्याण करायचं आहे, येणारं जीवन आपल्याला चांगलं करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला आपली संस्कृती सोडावी लागणार नाही आहे. बघा आता बघा आम्ही हे कपडे घालतोय, तर हे कपडे ही आपली संस्कृती आहे की नाही? हे कोणी महाराज लोकांचे कपडे नाही आहे. बघा आपले आडले बडले धोती कुर्ताच घालायचे आहे ना. ही पॅन्ट शर्टची संस्कृती आता आली. तर ही आपली संस्कृती आहे. आपण जेवढं आपल्या संस्कृतीला जपणार, आपण जेवढं आपल्या धर्माला जपणार, आपल्या भगवद्गीतेला जपणार, तेवढंच आपण आपल्या धर्माचा आदर करणार आणि भक्तीमध्ये पुढे जाणार. हरे कृष्णा. आता सगळ्यांसाठी थोडा प्रसाद आहे, सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचं आहे. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न आहे या बाबतीत? तर असा रविवारी सत्संग कार्यक्रम प्रत्येक रविवारी होत जाईल. तर जेवढ्या जास्त